नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय नियामक कायदे या आपल्या सक्तीच्या विषयाअंतर्गत आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. भागीदारी कायदा. या प्रकरणाअंतर्गत आपण भारतीय भागीदारी अधिनियम आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम 2008 समजून घेणार आहोत. तर आजच्या लेक्चर नंबर 15 मध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय आणि यामध्ये आपण बघत आहोत आज भागीदारी अर्थ, व्याख्या आणि भागीदारी संस्थेची वैशिष्ट्य. मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोकळे, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, KTH महाविद्यालय नाशिक. चला तर मग बघूया भागीदारीचा अर्थ, व्याख्या आणि भागीदारी संस्थेची वैशिष्ट्य. भागीदारी. त्याच्या अगोदर प्रस्तावना थोडक्यात लक्षात घेऊया. भागीदारीचा अर्थ, पार्श्वभूमी आधी समजून घेऊया. या प्रकरणात आपण भारतीय भागीदारी अधिनियम 1932 संपूर्णपणे समजून घेणार आहोत. त्यानंतर भागीदारी संस्थेचं विसर्जन कशा पद्धतीने होतं हे आपण बघणार आहोत. त्यानंतर मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम 2008 याचाही आपण सविस्तर विचार करणार आहोत. चला तर मग बघूया भागीदारी. प्रस्तावना. आधुनिक काळात व्यवसाय उपक्रमांचा मोठ्या प्रमाणावर विकास घडून येत असल्यामुळे एका व्यक्तीला व्यवसायाचे संचालन करण्यास मर्यादा निर्माण होतात. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या व्यक्ती संयुक्तपणे व्यवसायाचे संचालन करण्याच्या उद्देशाने भांडवल आणि कौशल्य यांचा परस्परांना पुरवठा करतात. व्यक्तिगत मर्यादांच्या पलीकडे जाऊन भागीदारी व्यवसाय संस्थांचा उदय होत आहे. भांडवल, श्रम आणि विशेषीकृत कौशल्य किंवा क्षमता यांच्या संयोगातून भागीदारी अस्तित्वात येते. काही व्यक्तींकडे भांडवल असते, मात्र व्यवसाय चालविण्याचे कौशल्य नसते. तर काही व्यक्तींकडे व्यवसाय संचालनासाठी लागणारी कौशल्य असतात, मात्र भांडवलाचा अभाव असतो. म्हणजेच व्यक्तिगत स्वरूपात व्यवसाय कार्यरत ठेवणे अवघड असल्यामुळे व्यक्तींच्या समूहाद्वारे व्यवसायात कार्यरत ठेवला जातो व यश संपादन केले जाते. भागीदारी संघटनेसाठी मुबलक भांडवलाची उभारणी, उत्कृष्ट कौशल्य, नियंत्रण व व्यवस्थापन, श्रमिकांचे विशेषीकरण व विभाजन यातून जास्तीत जास्त फायद्याचा लाभ आणि भारतात भागीदारी संस्थांची रूपरेषा स्पष्ट करण्यासंदर्भात भारतीय भागीदारी अधिनियम 1932 आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम 2008 निर्माण करण्यात आले आहेत. या अधिनियमांची माहिती आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. भारतीय भागीदारी अधिनियम 1932 भारतात भागीदारी संस्थांबाबत तरतुदी करण्यासाठी 1932 रोजी भारतीय भागीदारी अधिनियम संमत करण्यात आला. भारतीय भागीदारी अधिनियम 1932 मधील कलम 1 अन्वये हा कायदा 1 ऑक्टोबर 1932 पासून सुरुवातीला जम्मू आणि काश्मीर या राज्याचा पद वगळता भारतातील सर्व घटक राज्यात हा अंमलात आणला जाऊ लागला. सध्या तो जम्मू आणि काश्मीर या राज्यातही विचारात घेतला जाऊ लागला आहे. हा कायदा अंमलात येण्यापूर्वी 1872च्या भारतीय करार कायद्यातील काही तरतुदींना अनुसरून भागीदारी संघटनांचे नियमन करण्यात येत होते. मात्र कायद्यातील तरतुदी भागीदारीतील सर्व शक्य परिस्थितीत स्पष्ट करणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे एक विशेष स्वरूपाचा करार एका स्वायत्त भागीदारी कायद्याची आवश्यकता निर्माण झाली. भागीदारी करार हा एक विशेष स्वरूपाचा करार असतो. यामुळे त्याबाबतच्या तरतुदी कायद्यात करण्यात आली. मात्र हा कायदा कुठल्याही विशेषीकृत उपाययोजना भागीदारी संदर्भात सुचवत नसेल. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय करार कायद्यातील तरतुदी लागू राहतील. या कायद्यात असे सूचित करण्यात आले आहे की सामान्य कायद्याची शाखा असून भारतीय करार कायद्यातील तरतुदी भागीदारीस लागू राहतील.
भारतीय करार कायद्यातील तरतुदी भागीदारीस लागू राहतील. म्हणजे पहिल्या प्रकरणात जे आपण समजून घेतलंय, भारतीय करार कायदा 1872 यातील तरतुदी भागीदारी संस्थेस लागू असणार आहेत. भागीदारीचा अर्थ वाढता व्यापार आणि व्यवसायाचे आव्हान स्वीकारण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यवसाय करणे पसंत केले आणि त्यातूनच भागीदारी संस्थेचा जन्म झाला. नफा मिळविण्याच्या हेतूने दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संघटनेस भागीदारी संस्था असे म्हणतात. यामध्ये व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन व्यवसाय करावयाचे ठरविते. व्यवसायाचा कारभार कोणी पाहायचा हे ठरवितात, मात्र व्यवसाय कोणीही चालविला तरी तो सर्वांच्या वतीने केलेला आहे असे समजले जाते. नफ्याचे वाटप कसे करावायचे हे ठरविले जाते. त्याचप्रमाणे व्यवसायात तोटा झाल्यास तोही कसा विभागून घ्यावायचा हे ठरविले जाते. यासाठी करार केला जातो. त्यानुसार परस्परांमध्ये संबंध निर्माण होतात. त्यास भागीदारी असे संबोधले जाते. तर त्यातील व्यक्तींना भागीदार असे म्हटले जाते. प्रत्येक भागीदाराचे हक्क आणि कर्तव्य निश्चित केली जातात, तसेच त्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या जातात. भागीदारीच्या व्याख्या. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 अनुसार जेव्हा काही व्यक्ती सर्वांनी किंवा त्यांनी मिळून किंवा त्यांच्या वतीने काहींनी चालविलेल्या व्यवसायातील नफा आपापसात वाटून घेण्याची मान्य करतात, तेव्हा त्यांच्यातील परस्पर संबंधांना भागीदारी असे म्हणतात. प्राध्यापक हॅने यांच्या मतानुसार खाजगी लाभ मिळविण्याच्या उद्देशाने एखादा कायदेशीर व्यवसाय सर्वांनी मिळून करण्याचे मान्य करणाऱ्या व करारास पात्र असणाऱ्या व्यक्तींमधील संबंध म्हणजे भागीदारी होय. किम्बॉल अँड किम्बॉल यांच्या मतानुसार कोणताही व्यवसाय करण्यासाठी व्यक्ती समूहाने भांडवल किंवा सेवा देण्याच्या हेतूने केलेला व्यवसाय म्हणजे भागीदारी होय. विल्यम स्प्रिंगेल यांच्या मतानुसार भागीदारीमध्ये दोन किंवा अधिक सदस्य असतात. त्यातील प्रत्येक जण भागीदारी व्यवसायाला जबाबदार असतो. प्रत्येक भागीदार दुसऱ्याला बांधील असतो. भागीदारी व्यवसायाच्या कर्जासाठी भागीदारी स्वतःचीही मालमत्ताही वापरली जाऊ शकते. तर या विविध विचारवंतांच्या व्याख्या आपण ऐकलेल्या आहेत, आपल्या लक्षात आल्या असतीलच. या व्याख्यांवरून आणि ऐकलेल्या अर्थ आणि प्रस्तावनेवरून आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊ शकतो. चला तर मग बघूया भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. नंबर 1, कराराने स्थापना. दोन किंवा अधिक व्यक्तींमधील कराराने भागीदारी निर्माण होते. हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. नफा मिळविणे हा कराराचा हेतू असला पाहिजे. भविष्यकाळात मतभेद होऊ नयेत म्हणून लेखी करार असणे भागीदारी संस्थेच्या हिताचे असते. नंबर 2, भागीदारांची संख्या. भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेची किमान सभासद संख्या 2 व कमाल सभासद संख्या 20 असते. बँकिंग स्वरूपाच्या व्यवसाय करण्यासाठी कमाल सभासद संख्या 10 असावी लागते. नंबर 3, संयुक्त मालकी. भागीदारी संस्थेची मालकी सर्व भागीदारांकडे एकत्रित असते. भागीदारीच्या मालमत्तेवर सर्व भागीदारांचा हक्क असतो. त्यामुळे एखाद्या भागीदारास इतर भागीदारांच्या परवानगीशिवाय भागीदारीची मालमत्ता विकता येत नाही किंवा स्वतःची खाजगी मालमत्ता वापरता येत नाही. नंबर 4, नफ्याची वाटणी. भागीदारी संस्थेत झालेला नफा तोटा भागीदारांना समप्रमाणात वाटला जातो. मात्र भागीदारी करारात नफा तोट्याचे प्रमाण ठरविले असेल तर कराराप्रमाणे सर्व भागीदारांमध्ये नफा तोट्याचे वाटप केले जाते. नंबर 5, कायदेशीर व्यवसाय. भागीदारी संस्था ही कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी स्थापन झालेली संघटना असते. नफा मिळविण्याच्या उद्देशाने भागीदारी स्थापन झालेली असली पाहिजे. भागीदारी व्यवसायामार्फत सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडाविषयक कार्यक्रम करता येत नाही. नंबर 6, नोंदणी. भारतीय भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणे आवश्यक नाही, परंतु भागीदारी
भागीदारांची इच्छा असल्यास भागीदारी संस्थेची नोंदणी करता येते. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. नंबर 7, व्यवस्थापन. भागीदारीच्या कराराप्रमाणे भागीदारीतील सर्व भागीदारांच्या वतीने एक भागीदार किंवा काही भागीदार किंवा सर्वच भागीदार भागीदारी संस्थेचे व्यवस्थापन करतात. नंबर 8, संयुक्त भांडवल उभारणे. भागीदारी कराराप्रमाणे ठरल्याप्रमाणे भागीदारी संस्थेसाठी आवश्यक असणारे भांडवल सर्व भागीदारांना आणावे लागते. नवीन भागीदारास व्यवसायात नव्याने प्रवेश दिल्यास त्याला सुद्धा भांडवल गुंतवावेच लागते. भांडवलावर सर्वांची संयुक्त मालकी असते. नंबर 9, अमर्यादित जबाबदारी. भागीदारी संस्थेतील एखाद्या भागीदाराने घेतलेले निर्णय सर्व भागीदारांवर बंधनकारक असतात. भागीदारी संस्थेतील भागीदारांची देयता वैयक्तिक व सामूहिक असते. धनकोची देणी देण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता अपुरी पडल्यास भागीदारांना आपली खाजगी मालमत्ता वापरावी लागते. 10, कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदारी संस्था व भागीदार या गोष्टी वेगवेगळ्या मानल्या जात नाहीत. भागीदारी संस्थेची देणी ही भागीदारांची मानली जातात. भागीदाराच्या मृत्यू, नादारी किंवा दिवाळखोरी, निवृत्ती, मानसिक दुर्बलता इत्यादींचा परिणाम भागीदारीच्या अस्तित्वावर होतो. 11, मालमत्तेचे हस्तांतरण अशक्य. कोणत्याही भागीदाराला इतरांच्या संमतीशिवाय भागीदारी संस्थेतील आपल्या मालमत्तेचे हस्तांतरण करता येत नाही. भागीदारीतील मालमत्तेचे सहजपणे हस्तांतरण करता येत नाही. नंबर 12, भागीदारीचे विसर्जन. सर्व भागीदारांना एकमताने किंवा सर्वांच्या संमतीने भागीदारी व्यवसाय बंद करता येतो. भागीदारी संस्था विशिष्ट मुदतीसाठी स्थापन झालेली असल्यास ती मुदत संपताच भागीदारी संपुष्टात येते किंवा विशिष्ट हेतूसाठी भागीदारीची स्थापना झाली असल्यास तो हेतू संपल्यास भागीदारीचे विसर्जन होते. तसेच भागीदाराचा मृत्यू, नादारी, निवृत्ती, मानसिक दुर्बलता इत्यादीमुळे भागीदारीचे विसर्जन करावे लागते. तर इथे काही रेफरन्सेस देण्यात आलेले आहे, तेही बघून आपण अधिक चांगल्या प्रकारे भागीदारी संस्थेचा अर्थ, भागीदारी संस्थेच्या व्याख्या त्याविषयी आपलं ज्ञान अद्ययावत करू शकता. आजच्या या दुसऱ्या प्रकरणात आपण, मला वाटतं, भागीदारी कायदा अधिनियम 1932 आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम 2008 यांचा आधी थोडक्यात विचार केला. त्यानंतर भागीदारीची प्रस्तावना आपण समजून घेतली. भागीदारी अधिनियम 1932 कशा पद्धतीने अस्तित्वात आला तेही आपण लक्षात घेतलं. भागीदारी अधिनियम 1932 अस्तित्वात असेल तरीही भारतीय करार कायदा 1872 मधील तरतुदी इथेही लागू पडतात याचाही आपण विचार केला. त्यानंतर भागीदारीचा अर्थ आपण समजून घेतला. भागीदारीचा अर्थ समजल्यानंतर वेगवेगळ्या कायद्यानुसार आणि तज्ज्ञांच्या भागीदारीच्या व्याख्या आपण समजून घेतल्या. त्यामध्ये भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार भागीदारीच्या व्याख्येचा विचार केला. प्राध्यापक हॅने, किम्बॉल अँड किम्बॉल, विल्यम स्प्रिंगेल यांच्याही भागीदारीच्या व्याख्या आपण समजून घेतल्या. त्यानंतर यावरनं आपण विचार केला आणि सहज आपल्याला लक्षात आलं की भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये काय असतील. तीही वैशिष्ट्ये आपण समजून घेतली, ज्यामध्ये नंबर 1, भागीदारी संस्थेची कराराने स्थापना होते. भागीदारी संस्थेतील भागीदारकांची संख्या किती असते हेही आपण समजून घेतलं. सर्वसाधारण स्वरूपाची भागीदारी संस्था असेल तर किमान 2 आणि कमाल सभासद संख्या 20 असते. पण बँकिंग व्यवसाय असेल तर कमाल सभासद संख्या फक्त 10 असणारे. भागीदारी संस्थेची संयुक्त मालकी भागधारकांकडे कशी असते याचाही विचार आपण इथे केला. भागधारकांमध्ये नफ्याची वाटणी आपापसात कशा पद्धतीने केली जाते हेही समजून घेतले. भागीदारीचा कायदेशीर व्यवसाय कशा पद्धतीने चालतो हे आपल्याला लक्षात आलं. भागीदारी संस्थेची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते,
आणि भारतात जरी भागीदारी संस्थेची नोंदणी ऐच्छिक असली तरी महाराष्ट्र राज्यात भागीदारी संस्थेची नोंदणी सक्तीची आहे हे आपण समजून घेतलं. भागीदारी संस्थेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालतं हे आपल्या लक्षात आलं. संयुक्त भांडवल उभारणी कशा पद्धतीने केली जाते हे आपण समजून घेतलं. अमर्यादित जबाबदारी भागधारकांची कशी असते याचाही विचार आपण केला. भागीदारीला कायदेशीर अस्तित्व नाही हेही आपण समजून घेतलं. भागीदारीमध्ये मालमत्तेचं हस्तांतरण अशक्य असतं त्याचाही आपण विचार केला. आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन कशा पद्धतीने होऊ शकेल याही बाबी आपण इथे वैशिष्ट्यांच्या स्वरूपात लक्षात घेतल्या. मला वाटतं इथपर्यंत आपल्याला सर्व काही समजलं असेल. आपल्याला काही अडचण असेल आपण गुगल क्लासरूमवरती पुन्हा माझ्याशी संवाद साधू शकता. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारीसाठी आवश्यक असणारे घटक आणि भागीदारीचे फायदे तोटे समजून घेणार आहोत. धन्यवाद.